बाबा ट्युशन केंद्राचं उद्घाटन आता उपमहापौरांच्या हस्ते झालं. उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी अध्यक्ष असीम भाई यांना मी विनंती करतो, त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. उपमहापौर शर्मिलाताई बाबर पुष्पगुच्छ देऊन अर्चनाताई मेंढे आणि असीम भाई संपर्क यांचा सर पवना समाचारचे नाना कांबळे सुरक्षेसाठी त्यांचं योगदान आहे. समुदेशन केंद्रासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत. नाही, आई वडील जवळ करत नाही, नातेवाईक जवळ करत नाही, म्हणून या सर्व सदस्यांनी स्वतःचा एक समाज निर्माण केला. LGBTQ उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कोणता व्यवसाय? टाळी वाजवायची आणि पैसे मागायचे. कारण कुणी नोकरी देत, शिक्षण घेतलेलं असलं, डिग्री असली तरी कुणी काम देत. त्यांच्याबद्दलचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आणि म्हणून त्यांच्या हातांना काम दिलं पाहिजे. या हेतूने महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला. नारी संघटनेचे उपाध्यक्ष अर्चनाताई मेंढे यांनी पुढे येऊन एवढं काम केलं त्यावेळेला की तो ज्या वेळेला सुरक्षा रक्षक म्हणून यांना कामावर घेणार होतो, त्यांना एक युनिफॉर्म मिळणार होता अंगावर. डोळ्यात पाणी होतं. ते बोलले आम्ही रात्रभर झोपलो नाही. कधी आम्हाला असं वाटत होतं कधी एकदा ही वर्दी अंगावर घालतो आणि आम्ही महानगरपालिकेत येतो. तो क्षण असा होता. नंतर त्यांनी काही स्टेटस ठेवले त्या वर्दीवरचे, आणि जे आई वडील 10-15 वर्ष त्यांच्याशी बोलत नाही, संपर्क तुटलेला होता, त्या आई वडिलांचे फोन आम्हाला आले, तुमच्या महानगरपालिकेत खरंच आमची मुलं काम करतायत, येऊन पहा. ते खूप चांगलं काम करतायत. महानगरपालिकेने त्यांना कामावर घेतले. आता ते 30 वर्षानंतर मला असं पहिल्यांदा वाटतंय की मी नगरसेवक झालो पहिल्यांदा. कारण अजित दादा गेल्यानंतर मला बोलवून सांगितलं की तुम्हाला ते पद घ्यायचंय. आता मी कधीच पद महानगरपालिकेत घेतली नाही. ते बाबा मी तिथं जातच तो पुन्हा माहिती कधी आयुष्यात कधी कोणाकडं काही केलं पण. आणि तिथं आमच्या महानगरपालिकेची एकदा सवय लागली ना, तिथे दोन माणूस बाहेरच येत नाही. फार वेगळ्या विचित्र सवय. एकटंच मग ते फार वरती जाईपर्यंत सोडतच नाही. परंतु मला पहिल्यांदा महानगरपालिकेत आल्याचं समाधान होतंय, पहिल्यांदा नगरसेवक झाल्याचं समाधान होतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील नव्हे तर जगातली मंदिर झालं, पण आपण देशापुरतं बोलूया. त्या पद्धतीबद्दल विचार करते तर करतेच. दिव्यांग भवन भारतात नाही, दिव्यांग भवन सर तुम्ही पण एकदा भेट देऊन. आणि मला दुसऱ्यांदा आनंद मिळतो की मी या नारी संस्थेचं जे तुम्ही सुरुवात केलेली उद्घाटन तृतीयपंथीयांसाठी आमच्या बांधवांसाठी तुम्ही हे सुरू केले. मला वाटतं की परमेश्वराने बनवलेल्या गोष्टी ज्या असतात ते माणूस बनवतो, आणि जे आपल्या पदरी पडतं ते वरदान असतं, ते काही शाप नसतं. म्हणून असं काही नाव होण्याचं काही कारण नाही, ते काही आपल्या हातामध्ये नसतं. परंतु आपण अंधश्रद्धेच्या गर्तेत एवढं अडकलेलो आहोत, एवढे अडकलेलो आहोत, उत्तम शिकलेले विद्वान विद्याभिषेक देखील खराब बाबूला जात होते.
आता बुद्धीची गरज नाही, संस्काराची गरज आहे. संस्कार असते तर सिया गोयलच्या डोक्यात अशी भयानक घटना आली नसते. आणि म्हणून तुमचे पण त्यांनी समजण्याचं कारण आहे. तुम्ही अंधश्रद्धेच्या गर्तेत इतके अडकल्यात. पूर्वपार आलेली परंपरा, असलेली परंपरा, काय 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 किती, म्हणजे कशासाठी काळानुरूप तुम्ही बदला. तुम्हाला कोण सांगतं शिक्षण नका घेऊ? आता शिक्षण पूर्वी विनामूल्य मिळत नव्हतं, आता महानगरपालिका विनामूल्य शिक्षण देते. केलेलं नाही यांच्यासाठी यांच्यासाठी हे ते. त्यामुळं अतिशय चांगलं काम करतात. कारण नावात नाना आहे फक्त, पण तुम्ही हा आहे. तुम्ही हा कांबळे, नाना कांबळे म्हणजे आमचे सतत काही ना काहीतरी करत असतात, काम करत असतात. अर्थात त्याचे वडिलांचे संस्कार. आणि मी भाग्यवान आहे की नानापेक्षा मी त्यांच्या वडिलांचा मी लागतो. कारण कला क्षेत्रातली सुरुवात मी केली असल्या कारण भावी नंतर अरे स्वप्नावरचा पोरगा काहीतरी जरा वेगळं करतो. कारण गाववाले सगळं वेगळंच करतात, मी वेगळं करत होतो. आता गाववाले काय करतात तुम्हाला माहितीच, म्हणजे चांगलंच करतात. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आपण जेव्हा वाटचाल करतो, आम्ही काही महानगरपालिकेच्या माध्यमातून शर्मिंदा असतील आमच्या, तुम्ही नाव उमेद होऊ नका आणि परंपरेला छेद काढ. हे तुम्ही असंच करायचं, तुम्ही हे असंच करायला पाहिजे. मग कोणती देवी काय म्हणल, देव देव्हाऱ्यात नाही देव देहात आहे. हे काही मी नाही दिलेलं, तुकाराम महाराज. कर्मात देव आहे. तुम्ही जे साध्य करू शकता, तुमच्यामध्ये 2 हात आहेत. परमेश्वराने तुमच्याकडे काय चूक केलेली आहे? माणूस म्हणून तुला पृथ्वीवर आणलेले आहे आणि जे आहे ते वरदान आहे, तुमचं ते आहे. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही रूढी परंपरेला छेद देऊन, वास्तवतेचं जीवन स्वीकारून, काळानुरूप बदल घडवून, आपल्यामध्ये काय आहे वेगळंपण ते शोधून त्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही यश प्राप्त करू शकता. कोण नुसते बोलतात, कोण करतं, कोण करत नाही. आणि मी तर काय, मी जसा आहे तसा आहे. जे बोलतो ते बोलतो, आता त्याचे परिणाम भोगतो, पण रात्री नीट झोपतो. त्यामुळे आपल्याला काय झोपेचं औषध घ्यायची गरज नाही. आणि म्हणून मी विरोधी पक्ष नेता आहे, त्यामुळे काळजी करू नका. पण विरोधी पक्ष नेता असतो तरी विद्रोही नाही. त्यामुळे आम्ही शर्मिंदाई असतील आमच्या, आम्ही मिळून काम करतो. काय शेवटी आचार्यात्रे म्हटले होते, महानगरपालिकेच्या धर्तीवर खरं पक्षच नाही पाहिजे. ही सेवेचे उत्तम दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाचं निर्माण झाल्यानंतर सोडवण्याचं काम म्हणजे नगरसेवक. नगरसेवक म्हणजे काय? आज नारी द वुमन यांच्या विद्यमानाने आयोजित तृतीयपंथी समुपदेशन केंद्र उद्घाटन समारंभाबद्दल तुम्ही मला इथे बोलवलं आणि जे उद्घाटन झालं, आणि खरंच मी अर्चनाताई आणि असं काय त्यांचं अर्चनाताई त्यांच्या सर्व, कारण आपण सर्वांसाठी करतो, पण आपल्या ह्या भगिनींसाठी तृतीयपंथी त्यांच्यासाठी कोणी म्हणजे आता सांगितलं की करू शकत नाही, पण अर्चनाताईने ते करून दाखवलं. त्याबद्दल अर्चनाताईंसाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. खूप लोकांच्या आधार कार्ड असतात. आणि जॉबचं सांगितलं राजेश पाटील सर, त्यांनी जे सिक्युरिटीला सगळं घेतले होते त्या माझ्याकडे आलेल्या होत्या. राजेश पाटील सर त्यांच्यासाठी त्यांचा तर कौतुक आहे, कारण जे त्यांना घेतलं. आणि आज जे आपण इथे बघतोय, कारण शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे आता बघितलं माहिती जोया म्हणून येत होती, तिचं मी खूप शिक्षण झालेलं आहे. आणि बाकीच्या तिच्यावर येत होतं त्यांचं बी शिक्षण, ते म्हणजे मी जवळजवळ बेकरी घेतली होती तिथे आणि खूप शिकलेली. बस तिला म्हणलं मग तू शिकली तर ह्याच्यात हे करणार, म्हणजे नाही आम्हाला ह्याच्यात सुद्धा कोणी करत नाही. पण अर्चनाताईंनी खूप मदत केली आणि तुमच्या सगळ्यांसाठी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला
काही सुद्धा म्हणजे कुठलीही गोष्ट कमी नाहीये. तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण हेच मेन गोष्ट आहे. शिक्षण घेतलं तर कुठेही तुम्ही कमी पडू शकत नाही, कारण आपण सर्वजण एकच आहोत. माणुसकी हा धर्म आहे आणि माणुसकीच्या धर्माच्या आधारेच तुम्ही आजकाल आपल्या पालिकेने तुमच्यासाठी खूप काही सुख सुविधा केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्या. आपला समाज विकास ते सुद्धा तुमच्यासाठी खूप करतोय आणि काही जरी कमी असलं तरी आम्ही पालिकेतले सर्वजण आहोत. भाऊसाहेब आहेत, आम्ही ते म्हणजे आम्ही विरोधी नाही, आम्ही सर्वजण एकच आहोत. कारण राज्यात आपली एकच हे आहे आणि एकच सुद्धा केंद्रात सुद्धा सत्ता एकच आहे. त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही काही विरोधी देखील करू नका, कारण तुमच्यासाठी जे काही लागेल ते आम्ही जरूर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हक्काने माझ्याकडे या, तुमची मी काही जरी अडचण काय काम असेल तर ते जरूर पूर्ण करू. मला आता आम्ही सर्वांना नृत्य एवढं सुंदर करतात तर तुम्ही सगळेजण का कुठल्या क्षेत्रामध्ये कमी राहता नाही का? अर्चना मेंढेंचा की सातत्याने गेले काही वर्षांचा जो संघर्ष जवळ जमत आला किती मनापासून आणि जी नाही त्या काम करतात हे बघत आले आणि म्हणून सातत्याने त्यांना जिथे जिथे गरज असेल तिथं तिथं मी माझा थोडंसं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आता पिंपरी महापालिकेमध्ये नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख झाले. राजेशजी पाटील यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आणला म्हणून त्यांचं पण हे होतं, पण हा प्रस्ताव प्रामुख्याने सगळ्यात पहिल्यांदा अर्चना मेंढेंनी तिथं मांडला आणि त्यामुळं हे सगळं ह्याला गती मिळाली आणि आज विविध क्षेत्रामध्ये तृतीयपंथी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करतायत. खूप काही गोष्टी आहेत. जे अतिशय सुंदर एक कार्यक्रम त्यांनी जो घेतला तो म्हणजे तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा. आज त्यातली एक माधुरी इथं उपस्थित आहे की इतकं सुंदर म्हणजे हा पहिला प्रयोग पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं करतात कशासाठी तर ही माणसं आहेत यांना समाजाने माणूस म्हणून स्वीकारला पाहिजे, त्यांना तेवढंच सन्मानाने बघितलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी जी चालवलेली धडपड आहे त्या धडपडीचाच एक भाग म्हणून हे समुपदेशन केंद्र आहे. भाऊसाहेबांनी उल्लेख केला की काही प्रथांमध्ये काही अंधश्रद्धांमध्ये गुरफटलेले मग त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्याची गरज आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, त्यांना एक वेगळा रस्ता दाखवण्याची गरज आहे. तो रस्ता दाखवण्याचं काम या समुपदेशन केंद्राच्या मार्फत चालणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की हा देशातला पहिला प्रयोग आहे आणि हा प्रयोग नक्कीच देशभर याचं अवलोकन बाकी पण इतर संस्था किंवा महापालिका शासन राज्य शासन नक्की करेल. इतका सुंदर हा प्रकल्प इथे राबवला जाईल. IPLच्या तृतीयपंथीयांच्या क्रिकेटच्या स्पर्धा प्रत्येक राज्याची एक तृतीयपंथीयांची क्रिकेटची टीम इथं गहुंजे स्टेडियमवरती बोलून किमान 10 ते 15 राज्यांचे तरी संघ तिथं तृतीयपंथीयांचे असले पाहिजे आणि तृतीयपंथीयांचं IPL सुरू झालं पाहिजे आणि ते जर यशस्वी झालं तर वर्ल्ड कप तृतीयपंथीयांचा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न म्हणजे त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. खूप मोठा प्रकल्प आहे, खूप गोष्टी आहेत, प्रयत्न तर चालू आहेत. होणं न होणं शेवटी ते ईश्वराच्या हातात आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळालं तर हाही प्रकल्प यशस्वी होईल. अशा पद्धतीचे जर सामने झाले
तर खऱ्या अर्थाने समाजामध्ये म्हणजे तुमच्याकडे बघण्याचा एक समाजाचा अख्खा दृष्टिकोन बदलू शकतो आणि एका वेगळ्या उंचीवरती ते सगळं जाऊ शकतं. यासाठी सगळ्यांच्या मदतीची पण गरज लागणार आहे, तुमच्या आशीर्वादांची गरज लागणार आहे. हे सगळे आशीर्वाद बंधू इथं आहेत, भगिनी इथे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. खरं म्हणजे हा एक असा आगळा वेगळा उपक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मागच्या काही वर्षापासून सादर केला आणि त्या समाज विभाग या विभागाचे सन्माननीय तत्कालीन बहादुरे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांच्या या संकल्पनेतून आणि तत्कालीन आयुक्त राजीव पाटील सर यांच्या प्रमुख अशा विशेष कल्पनेतून हा प्रयोग साकारला गेला. आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. अतिशय गरीब, शोषित, वंचित अशी एक वस्ती होती, सेवा वस्ती. त्या वस्तीमध्ये आम्ही गेल्यानंतर लक्षात आलं की तिथल्या आजूबाजूची सर्व मुलं, त्यांची पालक, आई वडील आले की त्यांनी सांगितलं की आमची प्रश्न आहे, समस्या आहे, अडचण आहे. तर बघ काय अडचण आहे, तर आमची मुलं शाळा शिकत नाहीत. शाळा का शिकत नाहीत, तर परिस्थिती नाही. आणि त्या वस्तीचा तो प्रश्न होता. त्या अनुषंगाने मग आम्ही काही मंडळींना, समाजातल्या विविध समाजातल्या जे समाजामध्ये काम करतात, स्वतःचं अस्तित्व आहे, उद्योग व्यवसायामध्ये कार्यरत आहेत, त्यांना एकत्र त्यांच्याबरोबर केलं, एक बैठक केली आणि त्यांना सांगितलं की आपण एकत्रितपणे याचा विचार करूया. त्या आई वडिलांनी पुन्हा सांगितलं की आमच्या या वस्तीमध्ये साधारणतः 150 मुलं आहेत, परंतु परिस्थिती अभावी आम्ही त्यांना शिकवू शकत नाही. आमची परिस्थिती हालाकीची आहे, गरीब आहे, आम्ही सर्व अशिक्षित आहोत. आम्ही त्या सर्व समाज बांधवांना सांगितलं, आलेले जे विविध संस्था संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांना सांगितलं की आता हा प्रश्न आहे, ही प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला, कारण आपण ज्या समाजात राहतो तो समाज आपला आहे. वस्तीतल्या 20 मुलांना आम्ही दत्तक घेतो समाज म्हणून आणि त्यांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवतो. अर्चनाताई मेंगडेंना मी विशेषतः या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. या ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत या संदर्भात महानगरपालिकेने उचललेले पाऊल हे खूप महत्वाचं आहे आणि या 2 पावलांच्या महत्वाने आज या ठिकाणी या समुपदेशन केंद्राचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. या निमित्ताने माझे सहकारी मुकुंदजी यदमल प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचे जे काही चाललेले विषय आहेत ते त्यांनी प्रत्यक्ष केलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांना प्रामुख्याने आज या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना थोडंसं ज्युनियर असल्यामुळे माझे 2 अनुभवी कार्यकर्ते या अनुभवी माणसं बरोबर असताना मी त्यांना आमच्या वतीनं आपल्या सर्वांना जे मार्गदर्शन होणार आहे ते प्रामुख्याने ते करतील आणि आपल्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. झालेलं आहे असं जाहीर केलं आपल्या उपमहापौरांनी वगैरे सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे, तो अगोदर नंतर मांडली, पण या उपस्थितांच्या मध्ये खूप मोठी माणसं आहेत. मला ऐकूनच आश्चर्य वाटलं की या PhD झालेला, आपण कोणत्या विषयावर PhD केलेले सांगाल त्या जरा कृपया? मी मानवी अधिकारावरती केले. वा, अभिनंदन. अधिकार मिळवण्यासाठी जर काही आवश्यकता असेल तर यांचं मार्गदर्शन 100% मिळेल. आपल्यातच महत्वाच्या गोष्टी असतात, ते माहिती नसतं म्हणून सांगितलं. आमचे कांबळे तर जसे सगळ्यांचे जगन्मित्र आहेत, त्यांच्या वडिलांपासून मी ओळखतो, तेही मला ओळखतात. त्यामुळे आज त्यांची स्मृती आठवण झाली मला आणि त्यांचा चेहरा सातत्याने डोळ्यासमोर येतोय, कारण मी 89 सालापासून यांना पाहतोय, म्हणजे यांच्या वडिलांना. जमतनी साहेबांचं नुसतं नाव ऐकलं होतं अनेक वेळेला, अनेक वेळेला नाव ऐकलं होतं, परंतु आज प्रत्यक्ष भेटायचा योग आला. त्यांचाही उल्लेख करतो, आनंद वाटला की हजारो लोकांचं वाढदिवस साजरा करणारा कुठेतरी आहे आपल्यात. कारण असं करणं आणि असं करणं याच्या पलीकडे काही माहीत नाही आपल्याला. असं तर अर्थ माहीत झाला, असं तर अर्थ माहीत झाला. असलेले ॲडव्होकेट यदमल साहेब, आमचे विलासराव लांडगे, आणि यांचं नाव माहीत नाही मला,
अतिशय सुंदर त्यांनी नृत्य इथं सादर केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला भावली आहे ती आमच्या भाजप या माणसाची. डोळ्यातनं पाणी आणावं थोड्याशा प्रास्ताविकामध्ये आपल्या सर्वांच्या समस्या सगळ्यांच्या समोर मांडला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याला दीर्घायुष्य लाभो. आपण तर केलेलंच आहे, पण मी सांगतो की आपल्याला याच कामासाठी खूप वर्ष काम करायला संधी मिळो. अर्चनाताईंचं तर म्हणजे मलाहीच कल्पना नव्हती इतकं मोठं काम त्या असेल याची कल्पना आज मला आली, कारण थोडा मी संवेदनशील आहे. ही समस्या जी आहे ना, ही समस्या संवेदनाच्या विषयाकरता जोडली जाते. ज्या माणसाच्या हृदयामध्ये संवेदना शिल्लकच नाहीये, म्हणजे बघा माझ्या जवळचा मनुष्य मृत्यू पावला तर आता रड बॉ असं काही सांगावं लागतं का त्याला? नाही सांगावं लागत. मित्र जवळचा गेला तरी तो असं भरून येतं आपलं. ते भरून येणं जे आहे ना याला संवेदना म्हणतात. तिथं आयुक्तांपासून सर्वांना या सगळ्या कामासाठी उद्युक्त करा, समाज तुमच्या पाठीशी. पण आजचा विचार केला तर या शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1,500पेक्षा जास्त लोक, कुठं कुठं वस्ती आहेत मला माहित नाही. पण एक वस्ती मी पाहून आलो, दुसरी वस्ती काय मला अजून कळलेली नाही कुठे ती. पण तो हेही समाजासाठी काम करू शकतात याचा प्रत्यक्ष उदाहरण या कॉर्पोरेशनने घालून दिलेले आणि चांगलं काम करतात. हे फोटो बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटतंय की समाजसेवेचा दुसरा नमुना आणखीन काय असू शकतो. सगळ्यात अवघड काम जे आहे ना ते अर्चना यांनी केलेलं आहे की आता आपण त्या विवाह सामुदायिक सोहळा हो आहे त्या लोकांचा जमाना. आता समुपदेशन करण्यासाठी अर्चनाताई सारखी एक भक्कम स्त्री आपल्या पाठीशी उभी आहे. भाद्रे परारकरांच्या सारख्या काय स्वयंसेवी संघटनेचा काम करणारा कार्यकर्ता उपलब्ध आहे. स्वयंसेवी म्हणजे एक पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष म्हणता येणार नाही, कित्येक दशक दूर म्हणजे मी. आज संविधानाने मला समानतेचा अधिकार जरी दिला असेल तरी देखील आज समाजामध्ये मी उपेक्षित वंचित एक आयुष्य जगत आहे. आज हे आयुष्य जगताना जेव्हा जन्म होतो तेव्हा स्वतःच्या आई वडीलही आम्हाला स्वीकारत नाही. एखाद्या घरामध्ये एखादं दिव्यांग बालक जन्माला आलं तर ते पालक त्याला स्वीकारतं, परंतु तृतीयपंथी जर व्यक्ती जर त्या घरामध्ये जन्माला आला तर ते व्यक्ती ते पालक त्या आईचा माया कुठंतरी ती पाना कुठंतरी आटतो. आज तुम्ही बघू शकताल की सर्वांना लाली लिपस्टिक लावलेले भडक मेकअप केलेले चेहरे सर्व दिसतात. त्या चेहऱ्यामागं दुःख किती आहे, वेदना किती आहे, अपमान किती आहे, तिरस्कार किती आहे हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. परंतु याला अपवाद आज अर्चनाताई आणि आसिफभाईंचा आहे. आज महाभारतामध्ये जेव्हा जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती तेव्हा भगवान श्रीराम सर्व गावकऱ्यांचं रक्षण केलं होतं. त्याच प्रकारे अर्चनाताई असेल, आसिफभाई असेल यांच्या माध्यमातून समाजामध्ये जे अवहेलना आहे, तिरस्कार रूपी जे पर्जन्यवृष्टी आहे त्यापासून संरक्षण करण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून होत आहे. हे पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात पहिली तृतीयपंथी शिक्षिका मी आहे. थोड्या दिवसात जॉबला सुद्धा मी लागणारच आहे. अर्चनाताईंच्या मदतीनेच हे सगळं काम होणार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे सगळेजण म्हणतात तुम्ही तृतीयपंथी आहात म्हणून तुम्ही घाबरू नका, तुम्ही लाजू नका, आम्ही तुमच्या मागं आहोत, हे आहे ते आहे, तुम्ही मनामध्ये कोमेजून जाऊ नका. बिलकुल नाही, मी तृतीयपंथी आहे, मला माझा अभिमान आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते. का उभी राहू शकते? कशामुळे उभी राहू शकते? तर शिक्षणामुळे उभी राहू शकते.
आमच्या लहानपणी एक पिसे मॅडम म्हणून होत्या आणि आता गीता म्हणून एक मॅडम आहेत. त्या दोन्हीनी मला एकच गोष्ट समजवली, शिक्षण हे असं शस्त्र आहे की त्याच्यामुळे तो आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकू शकते. मला भाषण करायला आवडत नाही जास्त, पण एकच बोलते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच वाक्य कोणतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते प्राशन करणार आहे तो गुरगुरणार आहे, गुरगुरणार आहे. आणि आपल्याला गुरगुरायचं आहे. आपल्याला कोणाचा आधार घेऊन नाही चालायचंय, आपल्याला शिक्षण घ्यायचंय आणि स्वतःचे अधिकार स्वतः उपलब्ध करून घ्यायचे. कोणापुढे आपल्याला हात नाही जोडायचे. बस मला इथे बोलवलं याच्यासाठी आसिफभाई आणि अर्चनाताई यांचे खूप 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 आभार. आणि आसिफभाई यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी जी तळमळ आहे ना ती इथे हे दोन व्यक्ती तन मन धन तुमच्यासाठी अजूनही चालूच आहे. नुसतं महानगरपालिकेने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कुठं काम मिळतं का, या हातांना काम देता येईल का, ही तळमळ त्यांची. आणि या सौदी हरिहर साहेबांना विनंती करतो अर्चनाताईंचा एक सत्कार करा. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहे. कृपया आसिफभाईंचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. हरिहर साहेब आपल्याला विनंती आहे आसिफभाईंचा सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मी एक LGBTQ ॲक्टिव्हिस्ट आहे. परत बाय प्रोफेशन फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, यूट्यूब ब्लॉगर, कम्युनिटी इन्फ्लुएन्सर आणि शिखंडी ढोल ताशा पथक, जे भारतातील पहिलं ट्रान्सजेंडरचं ढोल ताशा पथक आहे, त्याचे अध्यक्ष आहे. आणि शिखंडी ढोल ताशा पथक आपण सुरू केलं हे ह्याच विचाराने की समाजामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि एक्सेप्टन्स आपल्याला समाजाकडून मिळावा. कारण कोणतीही परंपरा किंवा एखादं ट्रेडिशन घेऊन आपण जेव्हा समाजामध्ये उतरतो तेव्हा लोक एक्सेप्ट लवकर करतात. आणि ढोल ताशा पथक हे आपले पुण्याची परंपरा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर त्या विचाराने आपण 2 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. हे 3रं वर्ष आहे. आणि पुण्यामध्ये मी काम करत असते, पण मी मॅडमांचं नाव ऐकलं होतं खूप वेळा आणि आज पहिल्यांदा मला चान्स मिळाला त्यांना भेटायचा. कारण लग्नाच्या वेळेला जेव्हा ट्रान्सजेंडरचं लग्न हा समारंभ त्यांनी ठेवला होता, मला इन्व्हिटेशन आलं होतं, पण मी तेव्हा पुण्यात नव्हते, त्यामुळे मी येऊ शकले नाही. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला त्यांची भेट झाली. आणि हे काउन्सिलिंग सेंटर सुरू होणं गरजेचं होतं. कारण आज जो समाज रस्त्यावरती बेगिंग करतोय, सेक्स वर्क करतोय, त्यांना त्यातून बाहेर काढून त्यांना कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची काउन्सिलिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विदाऊट काउन्सिलिंग आपण एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या जॉबला जर उभा केला तर तो तिथे काम नाही करू शकणार किंवा त्या सराउंडिंगमध्ये लवकर तो मिक्स नाही होणार. तर त्यामुळे हे काउन्सिलिंग सेंटर जे आता महाराष्ट्रामधलं पहिलं आहे, बहुतेक मला असं वाटतं की इंडियातलंच असेल, इंडियातलंच पहिलं आहे. तर असे काउन्सिलिंग सेंटर्स पुण्यात सुद्धा चालू झाले पाहिजेत आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण भारतात सुद्धा सुरू झाले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात. आणि तुम्ही हे जे चालू केलं त्यासाठी खूप खूप आभार. आणि आज इथे मला कार्यक्रमाला बोलवलं त्यासाठी मनापासून तुमचं कौतुक. या ठिकाणी आल्यानंतर कळतं की हा किन्नर समाजातले काही घटक किती कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करत आहे. आणि खरोखरच आम्ही पेपरमध्ये फोटो पाहिला होता शिखंडी ढोल पथकाचा, पण आज समजते की हे तुम्ही सुरू केलंय. आणि जसं पहिल्यांदा फक्त पुरुषच वाजवायचे ढोल, नंतर मुलींचं पथक सुरू झालं, आता तुमचं सुरू झालं. मला वाटतं मागं एकदा दहीहंडी पथक सुद्धा तुमचं होतं. तर असे